श्रावण सोमवार व्रतकथा. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा राहत होता. त्याला 4 बायका होत्या. राजाने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलं होतं. पहिलीला दुभदुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचे काम सांगितलं, तिसरीला मुलाबाळांना सांभाळायचं काम होतं आणि चौथीला आपली सेवा करावयास राजाने सांगितलं. अशी कामे वाटून दिली. असे बरेच दिवस चाललं. पुढे पुढे बायकांमध्ये भांडणे लागली. एक म्हणे, तूच का मुलाबाळांचं करायचं, दुभदुभत्याचं का करू नये. दुसरी म्हणे, हिनेच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये. तिसरी म्हणे, मीच का स्वयंपाकीचं काम करावं. अशी चौघींची भांडणे लागली. एके दिवशी राजाच्या कानी हे गेलं. राजाचं मन उद्विग्न झालं. मग राजा चिंताग्रस्त झाला. तसाच राजा उठला. इतक्यात तिथे वसिष्ठ ऋषी आले. राजाने त्यांना नमस्कार केला. बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं. राजा चिंतित दिसत होता. वसिष्ठांनी कारण विचारलं. राजाने सांगितलं. ऋषी व राजा उठले आणि राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एक एक करून राजाने हाक मारली. भांडणाचं कारण त्यांना विचारलं. तेव्हा राण्यांनी सांगितलं. पहिली राणी म्हणाली, मीच का असं करायचं. दुसरी म्हणाली, मीच का काम करायचं. अशी चौघींनीही आपापली कारणं राजाला व वसिष्ठांना सांगितली. राजा म्हणाला, मला यांना हीच कामे सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली व भांडणांचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळले. तिला म्हणाले, अगं, तुला दुभदुभत्याचं काम सांगितलं आहे ना. ती म्हणाली, हो. तर मग ऐक. आता तू आदल्या जन्मी गाय होतीस. रानात नेहमीच चरत असायची. तिथे जवळच एक शिवलिंग होते. भर 2 प्रहरी त्यांच्यावर तू दुधाच्या धारा धरायची व शिवलिंगावर अभिषेक करायची. त्यामुळे तुला हा जन्म मिळाला व तू या राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं. ते पूर्ण व्हावं म्हणून शंकराने ही आज्ञा राजाला केली. त्याने ती तुला सांगितली. ती तू मान्य कर आणि नवराच मनी शंकर धर. जसा तो सांगेल तशी तू वागत जा, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी तू कैलासाला जाशील. असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीने त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं व सुखासमाधानाने राणी वागू लागली. पुढे काय झालं. ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले. तिला विचारलं, तू का गं भांडतेस. तेव्हा राणी म्हणाली, मीच का स्वयंपाक करावा. याचं कारण मला सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं व कारण शोधून काढलं. ते म्हणाले, बाई, आधीच्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. तेव्हा दर सोमवारी तू उपवास करायची, भिक्षेला जायची, पण 5च घरी तू भिक्षा मागायची आणि त्याचा स्वयंपाक करून तू महादेवांना नैवेद्य दाखवायचीस. ही भक्ती देवाला आवडली. त्याने म्हणूनच तुला या राजाची राणी केले. राजाने तुला जे काम लावून दिले आहे ते तू पूर्ण मनाने कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचा आत्मा तृप्त कर, म्हणजे तुझे व्रत पूर्ण होईल. मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती महादेवापर्यंत पोहोचेल. तुला महादेव पावतील आणि तुला कैलास लाभेल. असा आशीर्वाद राणीला दिला. राणीने ते ऐकलं आणि ती सुखासमाधानाने वागू लागली. आता पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले. भांडणाचं कारण विचारलं. राणीने सांगितलं,
ऋषींनी अंतर्ध्यान लावलं, पूर्वजन्मीची हकीकत जाणली आणि राणीला म्हणाले, आदल्या जन्मी तू वानरीण होतीस, तुला मूलबाळ नव्हते. तू सोमवारी चांगली चांगली फळे महादेवांना अर्पण करत होतीस. दर सोमवारी स्वतः उपवास करायची, असा तुझा नियम होता. म्हणून तुला देवाने राजाची राणी केले. तू दिलेल्या फळांनी देवाने तुला या जन्मी मूल दिलं. राजाने ती तुला सांभाळायला लावली. तू ती आनंदाने सांभाळ, सुखाने वाग, यातच तुझं कल्याण होईल. तुला महादेव प्रसन्न होतील, असा तिला देखील आशीर्वाद दिला. राणीने नमस्कार केला व तीही सुखाने वागू लागली. आता पुढे काय झालं? ऋषी चौथ्या राणीकडे वळले. तिला भांडणाचं कारण ऋषींनी विचारलं. तिने सांगितलं. तेव्हा ऋषी राणीला म्हणाले, मागच्या जन्मी तू घार होतीस, आभाळात उडत होतीस. त्यांच्या खाली एक शिवलिंग होते. भर 2 प्रहरी तू त्याच्यावर छाया धरायची, म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले. त्यांनी तुला राजाची राणी केले आणि पलंगावर बसवले. जसं त्यांना तू सुख दिलं तसं तू राजाला सुख दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद ऋषींनी दिला. ऋषींनी 4ही राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं. राजाला आनंद झाला व ते दोघे निघून गेले. पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या. ही 60 उत्तराची कहाणी 5च्या उत्तरी सुफळ संपूर्ण. तसेच महादेवांची श्रावण सोमवारची दुसरी एक कथा आहे. कथेचं नाव आहे सोमवारची खूळभर दुधाची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. राजाच्या मनात आलं, आपल्या महादेवांचं गाभारा दुधाने भरावा. परंतु हे घडेल कसं, अशी त्याला चिंता पडली. प्रधानाने त्यावर एक युक्ती सांगितली. नंतर राज्यामध्ये दवंडी पिटवली. गावातल्या सर्व माणसांनी आपलं घरातील सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवांच्या देवळात पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसे घाबरून गेली. कुणाला काही सुचेनासच झालं. राजाने सांगितल्याप्रमाणे घरात कोणीही दूध ठेवलं नाही. मग वासरांना दूध पाजलं नाही, मुलांना दूध दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं जात असे. गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरला नाही. मग दुपारी एक चमत्कारच झाला. एक म्हातारी बाई होती. तिने घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना खाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला. त्यांचा सर्वांचा आत्मा तृप्त केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं व 4 तांदळाचे दाणे घेतले. 2 बेलाची पाने घेतली आणि खूळभर दूध घेतलं. तेव्हा आजी देवळात आली. मनोभावे देवाची आजीने पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. हे महादेवा, नंदिकेश्वरा, राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं. तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खूळभर दुधाने भरणार नाही. पण मी आपली भक्तिभावाने ते दूध तुला अर्पण करते. असं म्हणून राहिलेलं दूध तिने गाभाऱ्याला अर्पण केलं. पूजा घेऊन आजी मागे फिरली. इकडे तर चमत्कारच झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे पुजाऱ्याने पाहिलं आणि पुजाऱ्याने हे राजाला कळवलं. परंतु गाभारा कसा भरला त्याचा काही केल्या पत्ताच लागेना. असेच पुढे आणखी 2 सोमवार झाले.
पुढे चौथ्या सोमवारी राजा तिथेच मंदिरात बसला. म्हातारी आली. तिने दूध टाकले. त्यावेळेस गाभारा दुधाने भरला. राजाने तिचा हात धरला व म्हातारी घाबरून गेली. राजाने तिला अभयवचन दिलं. तिने कारण सांगितलं. राजा, तुझ्या आज्ञेने काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळली. मोठ्या माणसांची हाय हाती लागले. हे देवाला आवडत नाही, म्हणून तुझा गाभारा भरत नाही. त्याला युक्ती काय करावी असे राजाने त्या म्हातारीला विचारले. तेव्हा ती म्हातारी आजी म्हणाली, मुलांना, वासरांना दूध पाजव. तसेच घरोघरी सगळीकडे आनंद कर. देवाला भक्तीने पंचामृताने स्नान घालव. दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव त्यामुळे संतुष्ट होईल. राजाने म्हातारीला सोडून दिलं आणि गावात दवंडी पिटवली. पुढच्या सोमवारी राजाने पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून देवाला प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतो तो काय, देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. त्याने म्हातारीला इनाम दिला. मुला सुनांना घेऊन म्हातारी आनंदाने नांदू लागली. तसं तुम्ही आम्ही नांदू ही 60 उत्तराची कहाणी 5च्या उत्तरी सुफळ संपूर्ण. व्हिडिओमध्ये दिलेली कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.